नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे 46वा 365 डेज ब्लॉगिंग चॅलेंजचा. तर आज लवकर उठले 8:30 वाजलेत आणि आज जाणार आहे मी कॉलेजला. जर इन्क्वायरी करायला की माझं कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे. तर या फ्रेश होऊया, मग चहा पिया. आता जस्ट आंघोळ करून बाहेर आलो आणि ना आत्ता एवढा मस्त पाऊस पडतोय ना. आत्ता तरी तो थांबला आहे, पण आता लय जोरात पडत होता आणि फुल थंडगार वारा. चिकना बॉय जॉलाईन बॉय. या आता नाश्ता करी आणि सकाळची गोळी घेऊ, कारण यावेळेस डॉक्टरने बोललं की टायमावर घेत जा गोळी करून. तर या बघूया चहा आहे का. आत्ताच मी झालो रेडी कॉलेजला जायला. हा काहीतरी माझा आउटफिट आहे. जाऊया आता आणि विचारूया की कधी कॉलेज स्टार्ट होणार आहे ते. आता जस्ट मी निघालो आहे. पप्पा इथे पार्टीवर मी चाललो आहे. फक्त 2 मिनटाचं काम असेल कॉलेजला, फक्त विचारायचं आणि मग परत यायचं आहे. ते आता पाऊस पडला ना, तर आत्ता तर असं थांबला, मग तोपर्यंत आम्ही निघालो जस्ट. तर जाऊया आता. ट्रेनमध्ये आलो आणि कॉलेजवरून जस्ट निघालो आहे. तर कॉलेज उद्यापासून स्टार्ट होणार आहे. तर आज आम्हाला बुक्स बी फेअर जायला लागेल आणि एक्झामची पण डेट ठरली, 20 तारखेला एक्झाम आहे. तरी आता जाऊया घरी. आता जस्ट आलो आहे, उतरलो आहे नालासोपारा स्टेशनला. आता जाणार निघाला, जोराची भूक लागेल आणि सकाळपासून मी काय खाल्लंच नाही. तर आता घरी जाऊन जेवेन आणि आता फालतू गिरी होती. आत्ता वाजले 2:30 झालेत. 2:30 जाऊया घरी आता. आता जस्ट आलेलो आहे घरी आणि ऊन इथे नालासोपाराला तर पाऊस वाटतं पडलेला, पण ऊन तर गरमी तर लागतच होती. आता तर रेस्ट करून मग जेवेन. तर जेवायला आहे वाव, काय काम धडच नव्हतं. भाजी आणि डाळ. जेवूया आता. आता जस्ट नाही जेवण झालंय आणि आता वाजलेत 6:30. मम्मीला आता फोन करतो, बघतो कुठे आहे. आणि आता जस्ट पाऊस थांबलाय. आता जस्ट ही आली आणि आता वाजले 7 आणि आता मी जातोय दीदीकडे स्टेशनला हे काम करायला पण आणि बुक्स कारण उद्या कॉलेजला जायचं आहे म्हणून. पाऊस आता थांबलाय, मध्ये पडत होता, आता थांबलाय. आता जस्ट आलोय दीदीला घेऊन आणि बुक्स पण घेऊन. तर उद्यापासून जायचं कॉलेजला. आणि मम्मी आणि पप्पा गेलेत खाली जरा कामासाठी. आताच हे लोक आलेत खालून, पप्पा आणि मम्मी दीदीला बसले आणि मी इथे संध्याकाळचं कामं आई जाते आंघोळीला. हिने एका साईडला जेवणाचं तयारी केला नाही आणि मी आतमध्ये आता जस्ट बाहेर बुक्स लावत होतो. बॅग पण काढली आणि आतमध्ये आता ते मधले कपडे जस्ट घडा काढत होतो. आता जस्ट सगळं कामं झाले आणि आता हे जेवायचे जेवायला बसली दीदी. आता जस्ट लालबागचा राजाचा फर्स्ट लुक आला. 15 कोटीचा मुकुट आजच मी बघितलं फर्स्ट लुक. या आता जेवून आणि मम्मी घेतात तिची गोळ्या. मम्मी मला काहीच बरंच नाही वाटत आहे गोळ्या खाऊन पण. तर काय खाऊ, टायमावर नाही खात काय भाई, टायमावरच तर खातो. आणि मम्मी आणि दीदी पप्पा आणि दीदी बाहेर बघतायत बिग बॉस. तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत बाय बाय.